तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। तर भाऊंनो, आज आपण आणलाय एकदम खतरनाक आणि तुम्हाला भरपूर आतुरता असेल असं तुटरेल। तर आज आपण जो काय खासदारकीचा रिझल्ट लागणार आहे तर त्यावर जे काय आपण हार्दिक अभिनंदनचा जो काय बॅनर आहे तर तो आज आपण एकदम खतरनाकरित्या आणलाय। तर एक लक्षात घ्या, आज आपण दोन बॅनर दिल्यात आपण तुम्हाला प्रॉपर, जसं की श्री शाहू महाराज छत्रपती यांचं आणि छत्रपती उदयनराजे महाराजांचं। ओके, तर हे जे काय आपण ट्युटोरियल केलेलं आहे हे राजांच्या संबंधित केलेलं आहे प्रॉपर। आता जे काय रिझल्ट लागायच्या आधी आता छत्रपती उदयनराजे भोसले ऑलरेडी निवडून आलेले आहेत, पण जे काय शाहू छत्रपती आहेत हे जास्त लीड आहे त्यांचं असं म्हणतात। तर त्यामुळे आपण प्रॉपर्ली त्या दोन्हीही छत्रपतींचं खरंच मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन। पक्ष कोणताही असो नो प्रॉब्लेम, पण जो काय रिझल्ट लागला आहे तर तो एकदम खतरनाक लागला आहे। आणि बाकी तुम्हालाही चांगल्या प्रकारे गोष्टी एडिट करता याव्यात आणि तुमच्याही मतदारसंघात कोण ना कोणतरी निवडून आलं असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण हे आजचं ट्युटोरियल केलेलं आहे। तर त्यामुळं आज या ट्युटोरियलला भरमसाठ ढीक प्रमाणात प्रेम द्यायचं आहे। ओके, तर चला तर सविस्तर मी काय विषय आहे तर ते तुम्हाला मी दाखवतो इझिलीरित्या। तर आता आपण आलो बघा फोटोपे ॲप्लिकेशनमध्ये, तर इथंच आपण एकदम इझिलीरित्या संपूर्ण एडिटेबल ज्या काय फाईल्स आहेत तर त्या तुम्हाला दिलेल्या आहेत। तर इथं फाईल ओपन दोन फाईल दिल्यात मी, तर त्या तुम्ही इझिलीरित्या यूज करा। जसं की काँग्रेस BJP या टीममध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे प्रॉपर। आता इथं बघा जसं की इलेक्शन 1 आपण ओपन केली फाईल, जे का फॉन्ट्स बिन्स असतील तर ते ऑटोमॅटिक ॲड होतील। आता हे मी असं का दिलं, तुमचं असं मत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की जे काय पिक्सल लॅब आहे तर त्याला प्रॉब्लेम करायला एडिटेबल PLP फाईलला प्रॉब्लेम करायला PLP त्याने ॲड होईन झालेत। तर त्यामुळे म्हणलं की अशा टीमचं एकदम खतरनाक एकदम सोपं एडिट करायला कसं करायचं ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो। तुम्ही PSD फाईल ॲड केला ना तर त्याबरोबर ऑटोमॅटिक फॉन्ट पण ॲड होतात, जसं की अनेक देवनागरी यात वापरला गेलेला आहे। ओके, तर इथं टीवर क्लिक करायचं आणि फक्त काय आता चेंज करायचं बघा। इथं फक्त काय चेंज करायचं बघा, जो काही लोकसभा मतदारसंघ आहे तर जसं की आता इथं कोल्हापूर आहे, तुमचं इथलं कोण असेल तर ते नाव चेंज करा, इथलं वरचं नाव चेंज करायचं। जसं की आता कसं करायचं आहे हे सगळं सिलेक्ट करायचं, असं एवढं सिलेक्ट केलं की आता हे वेगवेगळ्या लेअरमध्ये दिलं आहे प्रॉपर, बघू शकताय। जसं की श्री शाहू परत महाराज छत्रपती असं हे वेगवेगळ्या लेअरमध्ये दिलं आहे। तर त्या थीममध्ये प्रॉपर तुम्ही हे सिलेक्ट करा, डिलीट करायचं आणि आपलं जे काय मराठी आहे ते इझिलीरित्या टाईप केला ना, जसं की आता कोणते असो काही नाव तर त्या टीममध्ये टाईप केला की इझिलीरित्या होऊन जाईल। खाली पण इथं फक्त जे काय कोल्हापूर लिहिलेलं आहे, जसं की आता ओके करा इथं, त्यानंतर आणि इकडं खाली कोल्हापूर, जसं की आता कोल्हापूर या टीममध्ये हे सिलेक्ट करायचं, जे काय चेंज करायचं आहे तर ते तुम्ही चेंज जसं की घालवून करू शकताय। हे शाहू महाराजांचं झालं प्रॉपर। त्यानंतर आता मी उदयनराजेंचं पण दाखवतो, इझिलीरित्या चेक करून घ्या। तर आता हे इलेक्शन 2 मी सिलेक्ट करतो आणि ओपन करतो। बघा आता वेळ द्या मला जरा, या थीममध्ये उदयनराजेंचं पण केलं आपण 1 नंबर, तिकडं काँग्रेसचा आहे प्रॉपर आणि इकडे BJPचा आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही तुमच्या इथं जो कोणी निवडून आला असेल प्रॉपर तर त्यांचं तुम्ही इझिलीरित्या करू शकता। शुभेच्छुक तुमच्या पद्धतीने चेंज करा, जे काय अजून यात एक्स्ट्रा मॅटर वाढवायचं असेल किंवा काय तुम्हाला नवीन काहीतरी टाकायचं असेल तर तुम्ही बिंदास टाकू शकताय। आणि 100% आजच्या ट्युटोरियलला ढीक प्रेम द्यायचा भावांनो। तर भाऊंनी राहिला विषय आपल्या फोटोशॉपच्या बॅचचा, तर भरपूर फास्ट ॲडमिशन व्हाल्यात, तर जे कोणी इच्छुक असते त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा। अशाच थीमचं एकदम खतरनाक बॅनर शिकवले जातात। येत्या 21 तारखेला आपला जो काय क्लास आहे सुरू होणार आहे, त्यामुळं विचार करा आणि नक्कीच लवकरात लवकर ॲडमिशन डन करून टाका। आणि त्याचबरोबर जे काय मोबाईलचे ॲडमिशन्स आहेत तर ती पण भरमसाठ ढीक प्रेम देऊन फुल केला आहे। तर आता लास्टचा 1 दिवस राहिला आहे ॲडमिशन क्लोज व्हायला, ऑलरेडी बॅच फुल झाले सोडा, तरी पण लास्टचा 1 दिवस राहिला आहे। जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करू शकता, एक्स्ट्रा सीट्स वाढवलेले आहेत। बाकी ह्या ट्युटोरियलला भाऊनो भरमसाठ प्रमाणात ढीक प्रेम द्यायचा आहे। नक्कीच 2 मी ट्युटोरियल केल्यात प्रॉपर महाराजांचं आणि एकाच थीममध्ये पाहिजे म्हणलं, नक्कीच नवीन नको। जर या ट्युटोरियलला ढीक प्रेम दिला तर अजून मी नवीन लगेचच, जसं की या ट्युटोरियलला ढीक प्रेम प्रतिसाद मिळाला तर 100% मी लवकरात लवकर नवीन ट्युटोरियल ह्याच थीमचं, जसं की लोकसभेवर पाहिजे की अजून कशावर पाहिजे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा, मी लवकरात लवकर ते घेऊन येईन। बाकी अजून कशावर ट्युटोरियल पाहिजे तेही कमेंट करून सांगा। तर हे भरपूर भरमसाठ प्रमाणात बाहेर शेअर करा। ओके, बाकी भेटावलं करतो पण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये, तर काय टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद।